तुम्ही इकडे तिकडे पाहूच नका. आणि आता कीर्तन सुरू झालंय. आता काय टाळ करीन झोपले तरी कीर्तन व्हा. चला ते काय होतं विक्षेप होतो, मजा राहत नाही. चिंताच करायची नाही. 4 प्रश्नांची उत्तर आहेत, बारीक ऐका. तुम्ही बोलायचं आणि मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचे कीर्तन. आतापर्यंत जगात सगळे शोध लागले. नीट ऐका बरं का. एखादा म्हणेल की आम्ही चिंता का करायची नाही, व्हॉट इज द एक्झॅक्ट रिझन बिहाइंड इट, त्याच्या पाठीमागे कारण काय, उत्तर तुम्हीच द्याल. ऐका आता, पटकन बोला. आतापर्यंत जगात सगळे शोध लागले, पण रक्त बनवायचा कारखाना कोणी काढला का? रक्ताचे गट पाहिले, रक्तातल्या पेशी पाहिल्या, रक्तातील घटक पाहिजे. हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल आहे, मान्य आहे. रक्तामध्ये तांबड्या पेशी आहेत, पांढऱ्या पेशी आहेत, मान्य आहे. रक्तामध्ये ए बी आणि ओ असे रक्तगट आहे, मान्य आहे. ओ गटाचं रक्त सगळ्यांना चालतं, हेही मान्य आहे. पण रक्त बनवणारी जी चेतनामय शक्ती आहे तिचा शोध माणसाला लागला नाही. याचा अर्थ रक्त बनवणारा कोणीतरी आहे. सावध राहायचं त्याला. दुसरं वाक्य, जमिनीमध्ये झाड लावल्यानंतर जमिनीमधून खाली मूळ जाईल ते मूळ आहे, मूळ आहे. वरती आलं ते खोड आहे, त्याला आलं त्या फांद्या आहेत, फांद्याला आली ती पानं फळं फुलं आहेत. पण त्या मुळातलं जमिनीतलं पाणी वरच्या फांद्यांपर्यंत जाऊन झाड हिरवं होतं कसं, हे अजून MSc ऍग्री वाल्याला कळलं नाही. बरं, त्याचं म्हणणं काय आहे MSc ऍग्रीचं, की मुळातली ऍब्सॉर्प्शन क्रिया होते आणि ते पाणी इतर अवयवाला जातं, हे मान्य आहे. पण नारळाच्या झाडामध्ये नारळामध्ये पाणी तयार कोण करतो याचा शोध कृषी विद्यापीठाला लागला नाही. नारळात पाणी बनवणारा कोणीतरी आहे, रक्त बनवणारा कोणीतरी आहे. तिसरं वाक्य, वाक्य नीट ऐकायचं. आतापर्यंत मेडिकल सायन्स हाय डेव्हलपमेंट झालं, हाय. पांढऱ्या पेशी कमी पडल्या, बरा सलाईन, तांबड्या वाढल्या, पुन्हा भरा सलाईन, पिवळ्या वाढल्या, वाढू द्या. पण माणूस मरताने काय जातं याचा अजून शोध लागला नाही. डॉक्टरच मिळाला तर शोध काय लागेल तरी. हा, फायनल करून घ्यायचं बरं का. तुम्ही आता ह्या मुद्द्यावर येणार हे देव आहेच. 2-4 उदाहरणं फिट करून देतो तुम्हाला. नारळात पाणी बनवणारा कोणीतरी आहे, रक्त बनवणारा कोणीतरी आहे, झाडाला पालवी फोडणारा कोणीतरी आहे. मेल्यानंतर काय जातं याचा शोध अजून कुणाला लागला नाही. स्त्री गरोदर आहे, हो. 4था महिना लागला, हो. चेक करा. मुलगी आहे का, ठेवू नका. मुलगाच पाहिजे. मुलगाच का ठेवा, तर तोच फक्त बापाला खात्रीशीर हाणू शकतो. बापाला हाता खालून काढण्याची ताकद फक्त मुलातच आहे. पण जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य लिहून ठेवा, जन्माला आलेला प्रत्येक माणूस आल्यानंतर अन्न खाईल, कारण त्याच्यामध्ये अन्नमय कोश आहे. नीट ऐका. पण जगामध्ये बाळ जन्माला येण्याच्या अगोदर आईच्या स्तनात दुधाची निर्मिती देवाने आपोआप करून ठेवली. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. मग एखादा कमकुवत मेंदूचा डॉक्टर म्हणेल हे घडू शकतं, नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही, त्याचा निम्मा वाटा आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पेलं पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला पेलं पाहिजे. पण पोरग त्याच्या बापाला का पेत नाही. 9वा अध्याय, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पर्वता बैसका न सांडावी, समुद्र रेखा न ओलांडावी. हे सगळं देवच करतो, चिंता बिंता करायची नाही. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. काही शंका नाही. तिसरा, कीर्तनाला बोलत जायचं. तिसरा मुद्दा, आज कीर्तनाला सुरुवात करताना आज एकच शब्द आपण शिकणार आहोत.
संत म्हणजे काय आणि त्यांची गरज काय, बस या दोन प्रश्नांचं उत्तर म्हणजे आजचं कीर्तन. दोन मुद्दे संपले की कीर्तन संपलं. कालपासून मी फोन करत होतो, 8:30चं टायमिंग आहे, कीर्तन 9लाच होईल, 8:15लाच भजन सुरू. काय होतं, कमिटीला महाराज जीव घालायचा नसला ना मग ते असे करीत असतात, भजन द्यायचं सुरू करू. माणूस कुठून येतो काय त्याच्या प्रवासाची यांना काही घेणं नसतं. मला 12 ते 2चं कीर्तन मनमाडच्या पुढं होतं ना. ते कीर्तन संपलं 2:30ला. तिथून इथं 9ला 10 कमी असतानाच हजर. आणि पाया पडू पडू सांगत होतो, निदान पाणी तरी पाजा आलो. ते म्हणतील तू कुठं फुकाट करतो, पैसे घेतो तू तरी कुठं फुकाट करतो कीर्तन, उपाशी कर नाही तर कसं कर, तू कुठं फुकाट करतो. धार्मिकपणाचं अवसान आणायचं फक्त. जस काय आपल्याला असं वाटतं नियमबद्ध वारकरी आहेत, काही नाही, फक्त दुसऱ्याची जिरवायपुरती द्यायची सुरू करू. बाबा वेळेत येत नाही. 15 मिनिटं म्हणजे लय झाले का हे कीर्तन? 15 मिनिटं लेट म्हणजे लय झालं का? तुम्ही रोज वेळेतच जेवता का? वेळेतच झोपता का? एका दिवशी जेवती नाही. मग 10-5 मिनिटं बाबा लेट झाल्यानं काय फरक पडायचा. पण संस्कृती आहे आपली. आलाय तो काय फुकट नाही आला, पण विचारावं सुरू करू का काय भजन, पाणी बिणी प्यायचंय तुला, तू तसाच आहे का? कूद तसाच. कारण त्यांना किंमत नाही कळत महाराज. त्या माणसांची किंमत कळत, आणि किंमत करते ही मंडळी. थोडासा पैसा असल्यामुळं कोण लागून गेला बुवा करा सुरू, त्यांना तो अहंकार झालेला असतो. मग त्या अहंकारामध्ये त्यांनी कवाय काही करून द्यायचं, ते चालत नाही ना. मलाही जीव आहे ना. एक तर मला हे बॉक्सनमुळे हृदयाचा आजार आहे, कधी किक बसू शकते, उभ्या नाही जाऊ शकतो मी. हे सगळं सुजून गेलंय माझं बॉक्सनवर, आलडू हे सगळं सुजून गेलेलं आहे. एवढं कधी विजय विठ्ठल होऊ शकतं आपलं. तरी 3 करतो रोज, 3 हलक्या हाती 3, जवळ सापडलं तर 4थं काढतो. आपला 5चा विक्रम आहे महाराज. अंतर जर सापडलं तर 5ही बी नाही. 1 आणि 2 असे माझ्या आयुष्यात केलंच नाही कवा. 3 सावध. कीर्तनाला सुरुवात. खरमरीत बसायचं आता. नाही विठ्ठला संगत तुम्हासी